राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आत्ताच आपण कावळपिंपरी या ठिकाणी फिरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सौ कल्पनाताई काळे या ठिकाणी आपल्याला नाश्ता करण्याकरता या ठिकाणी भेटल्या होत्या. ते प्रचार करत असताना अल्पोपहार करण्याकरता ते थांबलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार ताई. नमस्कार दादा. तब्येत काय म्हणते? तब्येत मस्त आहे एकदम. आता हा धावपळीचा काळ आहे, तुम्ही प्रचार करताय, एवढी धावपळ आहे, तर एक महिला म्हणून तुमचं आता सध्या नियोजन कसे दिवसात? नक्कीच आता एक महिला यावेळेस महिला आरक्षण आलेले, म्हणजे आरक्षण म्हणण्यापेक्षा एक महिलेला चांगली संधी आलेली आहे. आणि एक महिलेला जर संधी आली तर महिला सगळंच करू शकते. मुलापासून म्हणजे घरापासून तर समाजापर्यंत म्हणजे सगळी सेवा करू शकते महिला. त्यामुळे मस्तच वाटतं एकदम. एक महिला एक महापुरुष सुद्धा घडू शकते. नक्कीच महापुरुष घडू शकते एक महिला. कारण की महिला कसं आहे, अंगणवाडी असू, शाळा असू, घरातले कोणतेही कामं असू, परत बाहेरचे पण कोणतेही कामं एक महिला प्रामाणिकपणे कामं करू शकते. त्याच्यामुळे महिलांना काही अडचण येत नाही आणि महिलाच एक महापुरुष घडू पण शकते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता ज्या निवडणुकीकरता उभे राहिलेले आहात, तर तुम्ही कारण काय आहे की बाबा तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात, निवडणूक लढवताय, याचं नेमकं कारण काय होतं दादा, प्रत्येक वेळेस काय होतं, प्रतिनिधी उभे राहतात, फक्त आश्वासन देतात. पण ह्या वेळेस कसं आहे, महिला प्रतिनिधी आहे, ती आश्वासन देत नाही, डायरेक्ट करून दाखवते. म्हणजे बोलण्यापेक्षा कामाला जास्त देतं महत्व महिला. त्याच्यामुळे माझं म्हणणं काय आहे, जे आपल्या गावच्या ज्या प्राथमिक गरजा आहे त्या पूर्णपणे होण्यासाठी त्यासाठी मला त्यासाठी लढायचं आहे. आणि जे प्राथमिक गरजा तुम्हाला तर माहितीच, गावच्या कशा असतात, रस्ते असते, शिक्षण असते, आरोग्य असते, पाणी असते, हे प्राथमिक ज्या गरजा आहे. परत महिला सक्षमीकरण आहे. आता महिलांचं आता नवीन महिला आहे, त्यांना आता भरपूर उद्योगामध्ये यायचं असतं, पण ती संधी मिळत नाही. मग त्यांना ते योजना पण माहिती नसतं काही काही महिलांना. मग ह्या पूर्ण महिला ज्या समाजामध्ये वावरावं म्हणून यासाठी मला प्रयत्न करायचा आहे जिल्हा परिषदला. बरं, तुमच्या या राजकारणाच्या राजकीर्दीमध्ये तुमची प्रेरणास्थान कोण आहे नेमकं? म्हणजे तुम्ही निवडणुकीकरता उतरलात, पण तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? माझे सासरे लोकनेते स्वर्गीय पांडुरंग बाबूराव काळे हे पहिल्यापासून ईशान्य मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. परत माथाडी कामगार संघटनेचे सदस्य, म्हणजे स्वतःची संस्था आहे माथाडी कामगार संघटना. तसेच ते साळवाडी गावाचे सरपंच होते. त्यांना लोकांनी बिनविरोध केलेले आणि उलट आपल्या गावच्या लोकांनी त्यांना लोकनेते ही पदवी दिलेली आहे. म्हणून मला सासऱ्यापासून वसा आणि वारसा हे दोन्ही आलेले आहे समाजाची सेवा करण्यासाठी. म्हणजे तुमच्या राजकारणातील प्रेरणास्थान जर म्हटले तर तुमचे सासरे? नक्कीच माझे सासरे राहणार आणि त्यानंतर अतुलदादा राहणार आहे. कारण की जशी जेव्हा मी सरपंच झाले त्यानंतर अतुलदादांचा माझा संपर्क आलेला आहे आणि अतुलदादांच्याच मार्गदर्शनाने मी कामं करत गेलेली गावाची. बरं, तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या पहिल्या 100 दिवसामध्ये असं कोणतं काम तुमच्या डोक्यात ठेवलंय की बाबा आल्यानंतर मी 100 दिवसामध्ये पहिली अशी 3 ठोस कामं मी पहिली करणार? नक्कीच मी पहिले महिलांना अस्मिता भवन बांधणार आहे. आणि आता मी जेवढा प्रचार करते तर महिलांचं पहिलं आरोग्य संदर्भात त्यांनी मला बोललेले की, कारण की प्रत्येक गावात आरोग्य केंद्र पाहिजे, पण तसे आपल्या गावात आहे पण तशी व्यवस्था नाही आरोग्य केंद्राची. तर मग ती त्या ठिकाणी प्रत्येक सोय झाली पाहिजे, डिलिव्हरी पासून किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी असेल तर ते मोठे आरोग्य केंद्र पाहिजे आणि प्रत्येक गावात उपकेंद्र पाहिजे. म्हणजे प्राथमिक उपचार कमीत कमी महिलांना तिथे करता येईल या उद्देशाने आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र दोन्ही करणारे मी. तुम्ही साळवाडी गावच्या सरपंच राहिल्या आहात, तर तुमच्या सरपंच काळामध्ये तुम्ही महिलांकरता, शेतकऱ्यांकरता आणि तरुणांकरता असं एखादं तुमचं आठवणीतलं एखादं काम आहे का बाबा, की मी ते काम केले आणि ते माझ्या आठवणीत राहिले आणि सर्वांच्याच आठवणीत आहे, असं कोणतं काम सांगता येईल का आपल्याला? नक्कीच दादा, आतापर्यंत साळवाडीमध्ये म्हणजे महिलांना प्रशिक्षण दिलेलं नाही आणि मी महिलांना प्रशिक्षण देत आलेले. म्हणजे त्यांचं गृहउद्योग असेल, काय असेल, पापड असेल, पर मसाले प्रशिक्षण असेल, कोणतेही प्रशिक्षण असेल, आतापर्यंत सगळ्या महिला त्या व्यवसाय करताय. आणि ते अजूनही नाव घेता की मॅडम तुम्ही अजून कोणतं तरी प्रशिक्षण घ्या, हे घ्या. पण आता कसं कालावधी माझा 9 फेब्रुवारीपर्यंतच आहे, पण मी तरतूद करून ठेवलेली, त्यांच्या पुढच्या प्रशिक्षणाची पण तरतूद करून ठेवलेली आहे. कारण की कसं आहे, त्यांनी स्वतः आता बिझनेस सुरू केलेले आणि त्यांचा बिझनेस पण चांगला चालतोय. नारायणगावला प्रत्येक ठिकाणी कृषी केंद्र असेल, कुठे काही असेल ना, तर तिथं ते त्यांचे स्टॉल लावतात. आणि बघायचं झालं तर मी दरवर्षी महिलांना शिबिरे घेते. प्रत्येक ज्येष्ठ असो, लहान मुले असो, म्हणजे प्रत्येक म्हणजे वर्षातून जवळजवळ 10-12 शिबिर घेत असते आमच्या गावामध्ये. लोकांचे मोफत उपचार करत असते किंवा परत नाही तर आपल्या डोळे तपासणी ते पण मोफत उपचार केलेले. परत कोरोना काळामध्ये स्वतः मी त्यांचं ज्यांना जे औषधं गोळ्या असेल ते स्वतः मी वैयक्तिक पोहोचवलेले त्यांना.
म्हणजे तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही ही कामं एवढी केलेली आहेत. भरपूर जास्त कामं केलेली आहे जे की आतापर्यंत झालेली नाहीये. आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाने आणि अतुलदादांच्या माध्यमातून जोपर्यंत आमचे 30 वर्षापासून म्हणजे जे रस्ते नव्हते ते पण रस्ते मी केलेले आहे. ग्राम सचिवालय नाहीये ते पण ग्राम सचिवालय आता बांधकाम चालू आहे आमचं. परत त्यानंतर जे अंगणवाड्या म्हणजे आमचं गाव छोटं आहे पण अंगणवाड्या जास्त आहे. 6 अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद आहे. 6 अंगणवाड्यांची पण दुरुस्ती केलेली आहे. दरवर्षी त्यांना मी सॅनिटायझर म्हणजे स्वच्छतेचे सगळे सामान पोच करत असते दरवर्षी. शाळा असो, अंगणवाड्या असो, दुरुस्ती असो त्यांचं. परत आता आमच्या नवीन साळवाडीतली जी अंगणवाडी शाळा आहे जिल्हा परिषद ती मॉडेल स्कूल म्हणून त्याला मान्यता मिळाली. ती पण काम चालू आहे आमचं. म्हणजे असे खूप म्हणजे जे आतापर्यंत कामं झालेली नाही ना ती कामं आम्ही आता केलेली आहे. परत समाज मंदिर असन, सभा मंडप असन, प्रत्येक ठिकाणी आमचं कामं झालेली आहे. बरं, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही आता बोललात, तर जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्या मराठी शाळा आहेत त्या कुठंतरी लोप पावत चाललेल्या आहेत, त्यांचा पटसंख्या कमी होत चाललेली आहे. तर त्याकरता तुम्ही जिल्हा परिषदेला गेल्यानंतर तुमचं काय धोरण आहे का या मराठी शाळेंकरता? हो नक्कीच. कारण की आता आमच्या शाळेत पण मी सरांना सांगितलेले कारण की नेहमीप्रमाणे शिकवण्यापेक्षा डिजिटल शिक्षण आता महत्त्व आलेले. जसं इंग्लिश मिडियमला असतं मुलं जाताना त्यामुळेच आणि ह्या शाळेमध्ये ते भेटत नाही व्यवस्थित शिक्षण म्हणून मुले इंग्लिश मिडियमला शाळेत जातात. तर नक्कीच माझं धोरण राहणार आहे की डिजिटल शिक्षण पाहिजे. तिथं परत सगळ्यांना कम्प्युटरचं पण नॉलेज आलेलं पाहिजे. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये एक कम्प्युटर लॅब आणि व्यवस्थित कम्प्युटर ज्ञान देणारे शिक्षक हे माझं पहिलं धोरण राहणार आहे की डिजिटल शिक्षण झालं पाहिजे ते. मग आता मी शेवटचाच प्रश्न तुम्हाला विचारतो. आता तुम्ही निवडणुकीला उभे आहात, राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह घेऊन तुम्ही उभे आहात, पण तुम्ही जनतेने तुम्हाला मतदान का करावं, घड्याळालाच मतदान का करावं असं तुम्हाला वाटतं, जे तुम्ही मला एका वाक्यात सांगाल? खरं बोलायचं झालं ना, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांनी हे पॅनल लावलेले आहे आणि मी जनतेला असं आवाहन करते की हे दादांचं शेवटचं पॅनल आहे. म्हणून दादाला तुम्ही आम्हाला एक नवीन उमेदवार म्हणून आम्हाला एक नवीन संधी द्यावी आणि ही संधी जर तुम्ही दिली तर हेच दादांना श्रद्धांजली राहणार आहे. त्यासाठी मी जनतेला आवाहन करते की नवीन तरुणांना पण संधी द्या. त्यांची पण कामं तुम्ही बघा की कसे करता नव्या पद्धतीचे कामं आणि नक्कीच जनता ही संधी नक्कीच देणार आहे मला अशी खात्री आहे. माफी मागतो, एक प्रश्न विचारतो तुम्हाला. पांडुरंगजी पवार साहेब आहेत, त्यांना कालच आपले माजी आमदार अतुलदादा बेनके यांनी विनंती केली की तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही थोडीशी माघार घ्या म्हणून, थांबा म्हणून. तर जर समजा त्यांनी माघार नाही घेतली किंवा घेतली तर दोन्ही चित्राकडे तुम्ही कसं पाहता, म्हणजे तुम्हाला काय वाटतं का परिणाम होईल? नाही, परिणाम तसं काही होणार नाही. तसं पवार साहेब ते पण माझे मार्गदर्शक आहे. मी सरपंच असताना त्यांच्यासोबतच कामं केलेली आहे. त्यांनी मला कामं पण दिलेली आहे. मग त्यांच्याबरोबर म्हणजे मार्गदर्शन त्यांचं घेतलेलं आहे मी. त्याच्यामुळे काही असं वाटत नाही. म्हणजे काही जनता असं म्हणजे काय आता ज्याची त्याची इच्छा असते लढायचं की नाही, माघार घ्यायची नाही, ती त्यांची स्वतःच आहे, ते वैयक्तिक मत आहे. त्याच्यात आपण काय सांगणार त्यांना. चालतंय. तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मी आमच्या मराठीत बोल चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.